लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबर। पुणे के ससून हॉस्पिटल के महिला कर्मचारियों के साथ विधायक रोहित पवार इन्होंने मनाया रक्षाबंधन का त्योहार। पुणे के कर्जत जामखेड़ के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक रोहित पवार इन्होंने आज पुणे के ससून अस्पताल जाकर कर्मचारियों के साथ रक्षाबंधन का त्योहार मनाया। कोरोना वॉरियर्स के साथ रक्षाबंधन मनाने से महिला कर्मचारी भी खुश और भावुक हो गई थी। इस मौके पर महिला कर्मचारियों ने विधायक रोहित पवार इन्हें राखी बांधकर आरती उतारी। दादाने बिल उचललेला आहे आपल्या सुरक्षेचा। तुम्ही सगळे माझी जास्तच काळजी घेता। नाही मला पेढा द्यायचा राहिला तुमचा जास्त काळजी घेते। त्यांचं मानधन असेल, त्यांचा पगार असेल, बंधपत्रित किंवा ते दिलं जात नाही। अनेक ठिकाणी पीपी किट मिळत नाही आहेत। आपण बघतो की सगळ्यात जास्त जर जीव कोणी गमावले असेल तर पोलिसांनी, डॉक्टर्सनी। तर हे जे रिअल इश्यूज आहेत ते आपलं सरकार ॲड्रेस करणार का? नाही, आज आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात किट्स हे दिले गेले आहेत। म्हणजे सरकारकडनं तर मिळतच आहेत, पण किटचं आपण बघितलं तर पोलिसांच्या बाबतीत जे पोलीस सर्व्हिससाठी जातात त्यांना किट राहणं असणं हे महत्त्वाचं आहे। आणि ससूनसारखे हॉस्पिटल आणि इतर राज्यातले जे काही कोविड सेंटर्स आहेत तिथे किटचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असतो, कारण शेवटी त्यांना 8-8 तास आत राहावं लागतं। सुरुवातीला PPE किट देशासाठी आणि राज्यासाठी नवीन असल्यामुळे तेव्हा PPE किटची उपलब्धता नव्हती सुरुवातीला, पण आता आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे आमदार म्हणून आमदार फंडातून सुद्धा आज 20-20 लाख रुपये आम्ही PPE किट नाही तर मास्कसाठी वापरू शकतो आणि बऱ्याच लोकांनी ते वापरलेले आहेत। तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात याचा उपलब्धता झालेली आहे। याच्यामध्ये तुम्ही जो पगाराचा विषय काढला, यस काही घटक असे आहेत की ज्यांच्यामध्ये थोडासा पगारामध्ये तफावत आहे, पण त्या बाबतीत योग्य तो निर्णय हा घेतला जाईल। सुरुवातीला जसं इन्शुरन्सचा होता, काही लोकांना इन्शुरन्सच नव्हते, पण टप्प्याटप्प्याने इन्शुरन्स आपण त्या लोकांना देत गेलो आणि अशाच प्रकारे ही एक अशी परिस्थिती आहे जी कोणी त्याचा अंदाज घेतला नव्हता, न नर्सेसली घेतला होता न सरकारली घेतला होता। आणि त्याच्यामध्ये जसं जसं आपल्याला कळतंय नाही तर जसं जसं आपल्याला जिथं कुठं इम्प्रूव्ह करता येईल त्या ठिकाणी आपण इम्प्रूव्ह करत चाललो आहे असं तरी दिसतंय। ते आपलं रक्षण करतायत आणि त्यामुळे तुम्ही इथे येऊन स्वतः त्यांच्याकडून त्यांना गिफ्ट म्हणून सुद्धा अनोखं गिफ्ट दिलेलं आहे। काय नेमकं या पाठीमागची कल्पना होती? नाही, त्यांची परिस्थिती आणि माझी परिस्थिती तशी सेम आहे। माझी बहीण ही नोएडाला सख्खी बहीण, आणि आज आपण या सर्व नर्सेसला विचारलं की तुमचे भाऊ कुठे आहेत, तर कुणी घरी असेल आणि क्वारंटाईन यांना इथं करोना ड्युटी करत असताना 10-10 दिवस घरी जाता येत नाही। तर मग मला असं वाटलं की मी अनेक वेळा या सगळ्या नर्सेसला सिस्टर्सला मी भेटत असतो, पण ड्युटीवर भेटत असतो। मग मी या ठिकाणी येऊन त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण हा महत्त्वाचा दिवस आहे, मग एकत्रितच हा साजरा करता आला तर तो चांगला होईल, कारण की या लोकांकडनं मी फार प्रेरणा घेत असतो। एवढ्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा कुटुंबाची पर्वा आणि स्वतःची पर्वा न करता हे आमच्या सर्वांसाठी लोकांसाठी हे लढत असतात।
मग यांच्यातच राहून आज सगळ्यात महत्त्वाचा राखी पौर्णिमेचा दिवस साजरा करावा असं माझ्यासारख्याला वाटलं. बरं रोहित सर, ही गोष्ट चांगली आहे. स्वाब घ्यावे लागतील अशा पद्धतीने मी कलेक्टर साहेब आणि आदरणीय दादा स्वतः लक्ष देऊन आहेत. केसेस आपण टेस्टिंग वाढवतो म्हणून केसेस वाढताना आपल्या सर्वांना दिसत आहेत. व्हेंटिलेटर याची कमतरता आहे, पण आपण ससूनमध्ये तर बघितलं स्टेपअप करत चाललो आहे आता. आणि अशा प्रकारे आता बहिणीने सांगितलेली गोष्ट त्या ठिकाणी आम्ही दादा असतील आणि कलेक्टर साहेब आणि प्रशासन यांच्याशी नक्कीच बोलून त्याचा पाठपुरावा करेल. कवितेच्या माध्यमातून कोणी हे केलं? बाला सिनोरवाला. बरं, या कवितेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या, त्या जरा आमच्यासाठी थोडक्यात. माझी ही कविता केली होती. नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ आम्ही सदैव जपलेलं आहे. कोरोनापूर्वीचे ते हरवलेले दिवस, त्यांच्या आठवणी आज सारं आठवलं आहे आम्हाला. हातातल्या राखीसोबतच दादा तुझे प्रेममणी मी साठवलंय. इथली प्रभारी अधिसेविका आहे. आज आमचा हा अनोखा दिवस आमच्यासाठी आहे की प्रत्यक्षात दादानी आमच्यासाठी, आम्ही प्रत्यक्ष रुग्णाशी लढणारे आमच्या नर्सेस वॉरियर्स आहेत. आमचं मनोबल वाढवण्यासाठी प्रत्यक्ष दादानी आज आम्हाला त्यांच्या अनोख्या बंधनात बांधून आमचं मनोबल वाढवलं आहे. थँक्यू दादा. आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये, फक्त पुण्यामध्ये आपल्या नर्सेसची प्रॉपर काळजी घेतली जाते. हॉटेलची व्यवस्था केली आहे, जेवणाची व्यवस्था केली आहे. दादा सगळ्या सोयी आमच्या नर्सला मिळाल्या म्हणून आमच्या नर्सचा आज मनोबल वाढलेला आहे आणि त्या अजूनही उत्साहाने, पॉझिटिव्ह असूनही परत झाल्यानंतरही त्यांनी कोविड केसेसमध्ये ड्युटीमध्ये, कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करत आहे. हे आपण वाढवलेलं मनोबल आहे. त्याच्यामुळे मुली हक्काने मागण्याचा दिवस आहे, त्यामुळं मी जसं म्हटलं की तुम्ही खुलेपणाने बोला करा, ते पण मोकळे. भावांनी आमचं मन ऐका प्रश्न ऐका. बरोबर, तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत, तुम्ही इतकं रिस्क घालून हे करता. अनेक ठिकाणी आपण बघतो ICU बेड्स नाही आहेत, व्हेंटिलेटर्स नाही आहेत, PPE किट्स नाही आहेत. काय नेमकं आपल्या मागण्या आहेत, काय दिलं पाहिजे, म्हणजे सुरक्षा दृष्टीने असेल किंवा हे, तर काय मागाल आजच्या दिवशी? हे तर तुम्हाला दिलंच त्यांनी, पण बाकी अशा कुठल्या मागण्या आहेत की ज्या या निमित्ताने तुम्ही मांडाल? दादांना एकच मागणी करते की दादा तुम्ही आम्हाला हॉटेल दिलेले आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. परवा VC मध्ये हे झालं होतं की स्वॅब घेतले जाणार नाहीत, पण आमच्या नर्सेस प्रत्यक्ष रुग्णांची सेवा करत आहेत. तर एक स्वॅब त्यांचा व्हायला पाहिजे असं वाटतं. ही तेवढी मागणी आहे, बाकी सगळं आम्हाला मिळालेलं आहे. नाही आहे आता भाऊ म्हणून. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.